नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण शिवण क्लासेस सुरू केलेले आहे आणि आपण 2 ब्लाऊज टाकले होते. ते 4 टक्सचे होते. ती कटोरी आज आपण कटोरी घेणार आहोत. तर ते 2 ब्लाऊज मी 4 टक्सचे 28 आणि 30 साईजचे टाकलेले आहे. ते तुम्ही जाऊन बघा. जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे आपण सगळे ब्लाऊज घेणार आहोत. तर आज आपण कटोरी ब्लाऊज घेणार आहे, कारण 2 ब्लाऊज 4 टक्सचे झालेले आहेत. तेच घेतलं तर तुम्हाला पण बोर होईल, म्हणून आपण आज थोडंसं चेंजेस म्हणून आपण कटोरी ब्लाऊज घेणार आहोत. हे बघा, तर ही पूर्ण उंची या 12 घेतलेली आहे मी. छाती 28 आहे. त्याच्यानंतर शोल्डर 5.25 घेतलेले आहे. ही मुंडा उंची 5 आहे. पुढील गळा 6 आहे. मागील गळा 10. बाही लांबी 3 आणि बाही घेर 5. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वाढवायचं असतं मार्जिंगसाठी. तर आपल्याला हे बघा, इथे जर साधा ब्लाऊज असेल तर इथे 1.5 इंच वाढवायचं आहे, आणि जर अस्तरचा असेल तर 1 इंच वाढवायचं आहे. तर मी तुम्हाला अस्तरचंच ब्लाऊज सांगते असं समजून 1 इंच वाढवला आहे. 13 घेतला आहे. 28चा चौथा भाग काढायचा असतो 7. त्याच्यामध्ये आपल्याला परत 1.5 इंच मिळवायचं असतं. 1.5 इंच मिळवायचं 8, 8.5 होत असतं. टोटल आपल्याला 8.5 घ्यायचं आहे. 4.25 शोल्डर आहे, त्याच्यात अर्धा इंच मिळवलं 5.25 होत असतं. 5.25. त्याच्यानंतर मुंडा उंची आहे तशीच ठेवणार आहे. पुढील गळा तसाच राहणार आहे. मागील गळा पण बाकी माप तसेच आहे. हे बघा, हे 3 मापांमध्ये आपल्याला बदल करायचा असतो. बाही लांबीमध्ये पण बाही जर तुमची आता हे अस्तरचं आहे तर याच्यासाठी आपल्याला फक्त अर्धा इंचच मिळवायचं आहे. बाही लांबी आपली किती होणार आहे? 3.5. बाही घेर आपल्याला बाही घेरमध्ये पण थोडंसं ॲड करायचं असतं. 1.5 इंच ॲड करू आपण. त्याच्यानंतर किती 6.5 होणार आहे आपलं. हे बघा, हे आपलं कटोरी ब्लाऊजचं माप आहे. याच्यानुसारच आपण आज कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येत असतं. चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला ब्लाऊजचे माप टाकायचे आहे. हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकायची असते. उंची टाकताना हे बघा, एका कडाला उंची टाकायची असते आपल्याला. आणि आपली उंची किती आहे? 12 आहे. त्याच्यात 1 इंच मिळवणार आहे आपण. 13 घ्यायची आहे. हे टेप असाच ठेवायचा आहे आणि मुंडा उंची टाकून घ्यायची आहे. मुंडा उंची आपली किती आहे? 5 आहे. हे बघा, इथे टाकायची 5. ह्या लाईनला आपल्याला 2 मापं टाकायचे आहे, हे लक्षात ठेवायचं. मुंडा उंची आणि पूर्ण उंची. त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात वरती आपल्याला शोल्डर टाकायचं असतं. इथे आपलं 5.25चं शोल्डर आहे. हे बघा, इथे 5.25वर आपण एक टिक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला आता कटोरीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 7चा आपला चौथा भाग होतो आणि त्याच्यात आपण 1.5 इंच शिवण्यासाठी एक्स्ट्रा घेत असतो. हे बघा, म्हणजे टोटल 8.5वर आपल्याला पूर्ण टिक करायचे आहे. त्याच्यानंतर खाली पण इथे पण लगेच दुसऱ्या मार्किंगवर आपल्याला 8.5वर एक आणि 7वर एक आपल्याला टिक करून घ्यायचे आहे. आता हे डॉट पूर्ण जॉईन करून आपल्याला ब्लॉक्स बनवून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर अशी लाईन मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आपण ब्लॉक्स बनवून घ्यायचा. तुम्ही पण नवीन असाल तर लगेच माझ्याबरोबरच प्रॅक्टिस करत जा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंट करत जा. त्याच्यानंतर ही शोल्डर आहे इथे वरती. हे शोल्डर झाल्यानंतर आपल्याला 1.5 इंच इथे किंवा 1 इंचाचा इथं गोलाकार द्यायचा असतो. हे बघा, हा अर्ध्यावरून असा गोल आकार नेऊन बरोबर इथे असा एकत्र करायचा आहे. हा मुंड्याचा गोलाकार झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आपला हा मागील भाग चालू आहे. आता गळारुंदी काढायची आहे आपल्याला. 2.25 घेणार आहे मी गळारुंदी. इथे 2.25वर एक टिक करून घ्यायची आहे. खाली किती आहे आपला गळा? तर 10चा आहे. हे बघा, 10वर एक टिक करून घेणार आहोत आपण. हे बघा, इथे आपण खाली टिक करायची होती तर आपण वरती केलेली आहे, तर ते खाली करून घ्या तुम्ही. इथे खाली करायची आहे आपल्याला टिक.
आणि आपला इथे गळा आहे, तर इथे पण आपण 2.25चा हा ब्लॉक्स बनवून घेणार आहोत पूर्ण. त्याच्यानंतर हा इथे लाईन मारून घ्यायची. इथे तुम्हाला जो आकार पाहिजे तो आकार देऊन घ्यायचा आहे. तर आज आपण पानगळा बनवणार आहेत. हे बघा, हे असं बाहेर व्यवस्थित पानाचा शेप द्यायचा आहे इथे. त्याच्यानंतर शोल्डर उतरू नये म्हणून आपण लगेचच आधीच काळजी घेणार आहेत. हे बघा, अर्धा इथे अर्धा इंचावर आपण शोल्डर उतरू नये म्हणून आधीच अर्धा इंच इथं लाईन मारून घेतलेली आहे तिरकी. त्याच्यानंतर आपण टक्स टाकून घेणार आहोत. 28चं ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी हे बघा 4चा मी टक्स घेतलेला आहे पाठीमागचा. वरती आपण गळ्यानुसार घ्यायचा आहे, तर मी 3 घेणार आहे. हे बघा, आणि साईडने आपण अर्धा इंच घ्यायचा असतो. हा पूर्ण आपला मागील भाग तयार आहे. हे 4 घेतलेला आहे इकडनं मोजून मी. हा मुंडा उंची आहे आपली, ही पूर्ण आपली उंची आहे ब्लाऊजची. हे बघा, त्याच्यानंतर हा कटोरीचा आपला 4था भाग आहे, आणि हा पूर्ण आपला मागील भागाची डायग्राम आहे. हे बघा, मागील भागाची कटिंग आहे ही. त्याच्यानंतर इथे शोल्डर आहे. हे मी दरवेळेस लिहून देत असते, कारण तुम्ही नवीन कोणी असाल तर त्यांच्या लक्षात यावं म्हणून. हे बघा, त्याच्यानंतर आपण इथे गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे. मुंडा उंची आपण 5 घेतलेली आहे. पूर्ण उंची आपली 13 आहे. हे बघा, हा मागील भाग आहे. त्याच्यानंतर अर्धा इंचाचा आपल्याला इथं लाईन मारायची असते, अर्धा इंच. हे बघा, ही तिरकी लाईन इथे आपण मारून घेणार आहोत. कटिंग करताना ही लाईन कट करायची आहे, ही नाही. हे बघा, आणि इथून असं आपला हा मागचा भाग पूर्ण रेडी आहे. तसंच आपण पुढचा बनवून घेणार आहोत लगेच. आपण आज कटोरी ब्लाऊज शिकत आहोत. हे बघा, तर आपली 8.5ची पूर्ण टोटल उंची येते. 7 आणि दीड इंच मिळवून मी आहे बघा, इथे एक लाईन मारते आणि इथे एक टिक करून घेते आणि पूर्ण हा ब्लॉक्स बनवून घेते. हे बघा, इथे वरती आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आपलं 5.25 आहे. इथे एक लाईन मारून घ्यायची आहे, आणि आता इथे आपल्याला 1 इंचाचा गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, इथून सुरुवात करायची असे व्यवस्थित, आणि हा आकार देताना आपल्याला बघा ह्या लाईनच्या पाव इंच असं गोल शेप द्यायचा आहे इथे, म्हणजे आपल्या गळ्या पुढे फुगा वगैरे काही येत नाही. हे बघा, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढील गळा टाकणार आहोत. तर आपण 2.25 घेणार आहे. पुढील गळा आपला 6 आहे. 6वर एक टिक करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित, आणि हा ब्लॉक्स तयार करायचा आहे आपला. याला गोलाकार किंवा चौकोन पण ठेवू शकता तुम्ही, पण शक्यतो मी गोलच आकार देते पुढच्या गळ्याला. हे बघा, त्याच्यानंतर हा पुढील भाग तयार करतोय आपण. तर काय करायचं आहे, कुठे, हे बघा इकडे लक्ष द्या. हे बघा, इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं पुढील भागासाठी. आपण याच्यातच योगपट्टी आणि पूर्ण ब्लाऊज याच्यातच कटिंग करणार आहोत. इकडनं पण गळ्यापासून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, आणि ही लाईन पूर्ण परत हा ब्लॉक्स बनवून घ्यायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही एक लाईन मारून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर ही एक. हा आपला पुढील भाग आहे जो आपल्याला वाढवायचा कुठे ते लक्षात ठेवा. हे बघा, इथे 1 इंच वाढवायचा आहे, आणि इथे अर्धा वाढवायचा आहे गळ्यापासून पुढे. आता काय करायचं आहे, हे बघा, आता योगपट्टी टाकून घेणार आहोत आपण. योगपट्टी आपली कितीची असते, 2.5 आणि 3.5ची असते. हे बघा, इथं 2.5, इकडनं 3.5, आणि इथं आपल्याला थोडासा असा, हे बघा, असा थोडासा असा गोलाकार द्यायचा असतो. बरोबर इथे एकत्र जॉईंट झालं पाहिजे. हे बघा, त्याच्यानंतर आता आपण कटोरी काढणार आहोत. तर लक्ष द्या. हे बघा,
हा आपला पूर्ण आपण 4 टक्स ब्लाऊज प्रमाणेच कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण याच्यात कटोरी काढणार आहेत. तर हे बघा, ही जी आपली शोल्डरची लाईन होती पुढील भागाची, हे बघा ही आपली पुढची शोल्डरची लाईन पूर्ण अशी खाली इथपर्यंत योगपट्टीपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे बघा इथे 2 इंच घेणार आहोत आपण. हे बघा 2 इंच इथे टिक करायचं आहे. 2 इंच आपली ही योगपट्टी आहे 2.5 आणि इकडनं 3.5. आता हे बघा इथे 2 इंचाचं दिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इथून असा गोलाकार देणार आहोत. तर त्याच्या आधी हे बघा इकडनं आपण इथनं हे बघा एक किंवा 1.25 इंच सोडायचं असतं. हे बघा, आणि त्याच्यानंतर आपण हे असं गोलाकार इथं देऊन घ्यायचा आहे. हे बघा कटोरीचा, ही आपली कटोरी तयार झालेली आहे. हे बघा इथे 2 इंचावर टिक करून आपण इथून थोडासा असा गोलाकार दिलेला आहे. इकडे 1.5 इंच सोडलेला आहे इथे. त्याच्यानंतर इकडे अर्धा इंच वाढवलेला आहे. आता कटोरी आपण याच्यामध्येच लगेच वाढवून घेणार आहोत. ते बघा इकडे लक्ष द्या. हे बघा इथे 2.5 इंच वाढवणार आहोत आपण. 2.5 इंच मी वाढवलेली आहे. आणि त्याच्यानंतर इकडे एक तिरकी लाईन मारलेली आहे. हे बघा कटोरी लगेच वाढवून घेतलेली आहे आपण. हे बघा मी कटोरी वाढवून घेतलेली आहे. हे बघा इथे आपण 1.5 इंच घेतलेला आहे. इथून गोलाकार दिलेला आहे. इथे 2 इंच वाढवलेली आहे आणि इकडनं आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. म्हणजे ही कटोरी वाढवून घेतलेली आहे आपली. हे बघा त्याच्यानंतर हा योगपट्टी तयार झालेली आहे. ही कटोरी साईड आहे आणि योगपट्टी. हे बघा पूर्ण ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे. आणि शिलाईचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, तो पण टाकेल मी. त्याच्या आधी पण मी शिलाईचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तो पण बघून घ्या. हे बघा आपला मागील भाग कटोरी साईड, कटोरी, योगपट्टी पूर्ण रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर हे बघा इथे अर्धा इंचाचा आपण डीप द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही. हा आपला पुढील गळा आहे. ही शोल्डर आहे. हा पुढील गळा आहे आपला, जो मी 6 इंच घेतलेला आहे. इथे शोल्डर गळा रुंदी 2.25 घेतलेला आहे. बाकीचे शोल्डर राहतं आपलं. हे बघा हे पूर्ण आपलं कटोरी ब्लाऊज रेडी आहे. 28 साईजचं आपलं कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आहे. हे बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करत जा. आणि हे बघा खूप सोप्या पद्धतीत आहे. तुम्ही पण तुमचं ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. कटिंग करताना हे बघा इथून ही कटिंग करून घ्यायची आहे. पहिली कटोरी काढून घ्यायची, त्याच्यानंतर योगपट्टी काढून घ्यायची, कटोरी साईड काढायची, पाठीमागील भाग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.